विकेटची प्राप्ती होते भावेश पाटीलला परतावं लागेल. सुंदर चेंडू होता आणि तिथून मात्र आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागली भावेश पाटीलला. लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. एनर्जी कुठल्या प्रकारची नव्हती खऱ्या अर्थाने. जर वेगाने ती धाव पूर्ण केली असती तर कदाचित चित्र काही वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु पहिला धक्का लागतो नवीन बॅट्समन टॉप फॉर्म मध्ये योगेश पाटील, युग पाटील म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि तो युग पाटील आता मात्र इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आत दाखल झालाय. एक क्रिकेटचा दैदिप्यमान भव्य आणि दिव्य सोहळा आपण मित्रांनो अनुभवत आहे. निर्मळाताई पाटील क्रीडांगण खूप सुंदर क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणाच्या बाजूला आपण डॅम पाहतोय. निसर्ग रम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पुढे जाताना पाहतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहू शकाल मित्रांनो. एक ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावर दुसऱ्या दिवसातील पहिली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. संकेत भोईर पुन्हा एकदा मांडा संघाकडनं गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले षटक हाताळतोय. अट्रॅकर यापवेली मात्र टॉप फॉर्मचा फलंदाज टॉप गिअर मध्ये पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. 4 धाबांसाठी येतोय चौकार. थरार मा संग्राम यावेळी पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले शॉर्ट अंबुलचा फटका. चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीला पळतोय. 2 क्षेत्ररक्षक पळतायत आणि तिथे मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न काय वेगाने योगेश पाटील. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. याबद्दल मी चर्चा करत होतो. या पद्धतीने रनिंग करावी लागेल. कुठेतरी एबीला अशा पद्धतीने रनिंग करावी लागत होती. परंतु एबी देखील थोडासा लेझी क्रिकेट खेळत होता आणि त्याला पडतापा लागलं. त्यानंतर युग पाटील आणि सुजित पाटीलने डाव सावरलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून धाव संख्या 4 चेंडू आणि 8 धावा. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संकेत भोईरच्या माध्यमातून एक अष्टपैलू असा क्रिकेटर मांडा टीम मध्ये. फुटवर्कचा वापर या बॉलमध्ये जाल्यामध्ये अडकतोय. इनफिल्ड मध्ये पकडला झेल आणि आणखी एक फलंदाज झालाय फेल. धक्का क्रमांक लागतोय सांगोडे संघाला दुसरा. हॅलो अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. संकेत भोईरचा क्लास पाहायला मिळतोय. वारंवार चांगले चेंडू फेकलेत आणि त्या जाल्यामध्ये अडकलेत फलंदाज. एबीला परतावा लागला धावबाच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र एक मिस टायमिंग स्ट्रोक इनफिल्ड मध्ये झेल पकडला गेला. सुजित पाटीलला देखील परतावा लागला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुपरस्टार ऑफ सांगोडे सूरज पाटील. एक काल गाजवला सूरज पाटीलनं. एक क्लासिकल फलंदाज म्हणून ज्याची अखंड कल्याण विभागामध्ये ख्याती आहे. सूरज पाटीलला चांगलं करावं लागेल कारण ही जोडी क्लासिकल जोडी आहे. सांगोडे संघामध्ये जर पाहायला गेलं तर आपण या फलंदाजांच्या माध्यमातून जास्त षटकार पाहू शकणार नाही. परंतु चौकार आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट साठी या 2 फलंदाजांना ओळखलं जातं. अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय सूरज पाटील. पुढचा बॉल आणि अंतिम चेंडू आहे. यावेळी मात्र 8व्या बॅटने तिथे खेळायचं होतं. लाईन मिस करते पंच सांगतील आम्हाला. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 2 बाद 8 धावा.
इन ऍक्शन मध्ये होते. आमिर राऊंड द स्टंप्स दुसरं षटक घेऊन यावेळी मात्र स्क्वेअर कटचा फटका होता, परंतु फटका फसला. वाईट चेंडू आहे तिथे. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव पाहायला मिळते. वेगवान गतीचा गोलंदाज आहे आमिर आणि मांडा प्रीमियर लीग मध्ये कोंढेरी संघामध्ये नक्कीच त्याची वर्णी लागली होती. कोंढेरी संघामध्ये प्रभावित केलं होतं गोलंदाजी करत असताना आमिरने. आणखी एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर योगेश पाटील आहे आणि योगेश पाटील साठी 2 स्क्वेअर चेंडू फेकलेत. धावसंख्या 10 या आकड्यावर पाहायला मिळते. आपली स्क्वेअर कटचा फटका होता, तिथून मात्र बाउन्स घेतला चेंडूने. चेंडू आबाकाच्या बाहेर होता नक्कीच आणि परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणते कनेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला डॉट चेंडू येतोय. योगेश पाटील आणि सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्क्वेअर कटचा फटका, नेत्र दीपक फटका, चेंडू जातो स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर एक वडली गेली. फटका खूप सुंदर होता, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय मांडा संघाने. क्षेत्ररक्षण अप्रतिम सजवलंय. कौतुक करावं लागेल मांडा संघाचं. आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये चांगली बाब पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय जेपीबी मांडा या टीमचं. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू चाललाय सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅटमधनं येतोय क्लासिकल आणि दमदार चौकार. अप्रतिम चौकार पाहायला मिळत होती तिथे दरम्यान. खरपूस समाचार घेतला त्या खराब चेंडूचा. यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू अडकलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक. चेंडू चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक लागणारा चौकार क्रमांक दुसरा. क्लास आहे मित्रांनो सूरज पाटीलचा. मी चर्चा केली जेव्हा फलंदाजीला आला होता सूरज पाटील की षटकार जास्त पाहायला मिळणार नाही, परंतु चौकार आणि जी रनिंग बिटवीन द विकेट्स असते ती जबरदस्त पाहायला मिळते. यापैकी मात्र चेंडू सोडून दिला. खराब चेंडू आणि बॅट्समन बीट, यष्टीरक्षक बीट. चेंडू चाललाय लॉंग लेगला. येतोय आणखी एक चौकार. सूरज पाटील त्यांनी चेंडू सोडून दिला आणि त्यानंतर संकेत भोईर देखील बीट झाले. 2 क्षेत्ररक्षक मागे होते ते देखील बीट झाले आणि 4 धाबा नशिबाच्या मिळाल्या. चेंडू झालेत 4 आणि धावसंख्या झाले धावफलकावर 24. आता मात्र वाईट बॉल आहे. नक्कीच थँक्यू पंच. वाईट चेंडू आहे हा. नक्कीच स्कोर कार्ड वर अपडेट केलं जाईल. 5 धाबा तिथून मिळाल्या मागच्या चेंडूवर. इथे मात्र एक धाव तर एक पडले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे. वेगाने धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. चर्चा केली मी रनिंग बिटवीन द विकेटची आणि खरोखरच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. वाघाच्या वेगाने सशेच्या सप्लाईने ते धाबा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या धावफलकावर 26 पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 26 धाबा. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. पहिलं षटक 8 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर आमिरचा खरपूस समाचार. यावेळी मात्र आडव्या पाठने तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंगनला फील्ड करतील फेकतील तोपर्यंत दरम्यान पुन्हा एकदा 2 धावांचं धाडस सांगोडी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलंय.
तर 2 धाबांच्या समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 28 या आकड्यावर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या आहेत. मागच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 8 धावा आणि 2 विकेट्स आल्या होत्या. पूर्णपणे बॅकफुटवर ढकललं गेलं होतं सांगोडे संघाला. परंतु सेकंड ओव्हर मध्ये आमिरला थोडंसं मात्र टार्गेट केला सांगोडे संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. योगेश पाटील आणि सूरज पाटील ही जोडी पार्टनरशिप बिल्ड करते. आता मात्र गाडी रुळावर आली आहे सांगोडे संघाची असं म्हणणं वावगं ठरणार नाही मित्रांनो. डगआउट मध्ये अजून एकापेक्षा एक मोठे फलंदाज बसलेत. आज ऋतिक पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत नाही मला वाटतंय. परंतु भावेश पाटील असतील, भाविक पाटील असतील असे अनेक फलंदाज सांगोडे संघाच्या इन ऍक्शन मध्ये आहेत. ओम पाटील असतील. परंतु गोलंदाजी तितकी चांगली आहे. जेपीबी मांडा संघाला कमी लेखून चालणार नाही. हा एक मातबर संघ आहे. यावेळी मात्र फटका सुरेख चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड बाउंड्रीला पकडला झेल आणि योगेश पाटीलला मात्र डगआउटच्या आसऱ्यापर्यंत पोहोचवलाय. विकेट क्रमांक 3. फलंदाजी करत असतो ऋतिक पाटील. परंतु आज तब्बल 5व्या क्रमांकावर ऋतिक पाटील आलाय. ऍज अ फिनिशर म्हणून आज टीम मध्ये त्याची वर्णी लागली आहे. एक एक्स फॅक्टर आहे या मॅचचा. ऋतिक पाटीलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाते आणि ऋतिक पाटील आज चांगलं काम करावं लागेल. या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एक मोठं नाव खऱ्या अर्थाने रणमशीन आहे सांगोडे गावची आणि ऋतिक पाटीलला चांगलं करावं लागेल. यावेळी पहिला चेंडू इथे मात्र पहिलाच दमदार चौकार पाहायला मिळतो आहे. एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो ऋतिक पाटीलच्या बॅट मधनं. प्लेयर रिव्ह्यू नाही. चला पंचांशी वाद घालू नका. ऋतिक पाटील लिगल डिलिव्हरी आहे. फुलटॉस चेंडू होता आणि 4 धाबा तिथे मिळाल्या. या 4 धाबाने वाढती धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन टेपली आहे. चला सूरज पाटील आपण देखील पंचांशी चर्चा करू नका कारण लिगल डिलिव्हरी पंच दिलेली आहे आणि पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन मानला जाईल या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र आडवा बॅटनं समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. आडवी बॅट फेकली आणि एक धाव एकवटली गेली. एका धाब्याने वाढती धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरसावते या 33 या आकड्यावर. 3 चेंडू 33 धाबा धावफलकावर. गोलंदाज धीरज आलाय बॉलिंग ट्रॅकवर. धीरजने देखील चांगली गोलंदाजी करावी अशी अपेक्षा जेपीबी मांडा संघ करीत असेल. इथून चांगला ताकदवर संघ आहे जेपीबी मांडा संघ. या हंगामामध्ये चांगलं प्रभावित केलाय. आपली गोलंदाजी युनिट असो किंवा आपली फलंदाजी युनिट असो चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळी मात्र आउटसाइड एज लागली होती. फटका प्रॉपर नव्हता आणि इनफिल्ड मध्ये पकडला झेल. सूरज पाटीलला देखील परतावा लागतंय. की जर पुढील मॅच आपण पाहणार मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने असेल आंबिवली त्याला फाईट करायची सिद्धिविनायक आपटी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. सिद्धिविनायक आपटी विपक्ष आंबिवली संघ. एखाद्या संघाचा इथे कर्णधार उपस्थित नसेल तर मात्र त्या संघाला पॅनलाइज केलं जाते. दक्षता घ्यायची कारण का मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. श्रीराम स्कोट कोंढेरी आयोजित
जितेंद्र साहेब डाके चषक 2025 चा हा पर्व आणि या पर्वामधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. दरम्यान बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी मखमली स्पर्श झाला होता. त्यानंतर धावबाची संधी, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. बॅकअप चांगलं आहे. अमीर मैदानाच्या आतमध्ये चांगला कंटेस्ट करतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी खराब राहिली परंतु क्षेत्ररक्षणामध्ये 100% एफर्ट देऊन आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय. संकेत एस्टनच्या मागे जरूर चांगली कामगिरी करतोय. पहिला षटक हाताळताना त्याच्या माध्यमातून फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर अमीरने मात्र 20 धावा खर्च केल्या होत्या. तिसरा षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अफलातून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेट देखील गेल्यात परंतु त्या धावा बनण्याचं जे समीकरण आहे ते थांबलं गेलं नाहीये. दोन्ही एंड अटॅक पाहायला मिळतोय. आता मात्र ओम पाटील आणि ऋतिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ गोलंदाज आहे. नवीन गोलंदाज. अंतिम षटक आहे जेपीपी मांडा संघाचं. पूर्वार्धामधलं टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पारंपरिक डिसिजन आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं सांगोडे संघाला. बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये तब्बल 38 धावा लागल्यात. आपली हा चेंडू सोडून दिला. पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. कृष्णा केनेसर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत आणि रोहित आहेत स्क्वेअर लेग पंच. एक दोन्ही नावाजलेले पंच आहेत आणि चांगली पंचगिरी राहिली आहे. कालचा दिवस देखील खूप सुंदर पंचगिरी राहिली दोन्ही पंचांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आपली मात्र अलंग कार्पेट खेळून काढलाय. फटका सुरेख आहे आणि चेंडू गॅप मध्ये आहे. परंतु किती धावा मिळतील तिथे काय घडलंय नक्कीच आपल्याला पंच सांगतील. तोपर्यंत मात्र 2 धावा एकवटल्यात. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय आणि 2 धावा मात्र तिथे एकवटल्या गेल्या. 2 धावांच्या साह्याने वाढती धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन टेपली आहे. सॉरी 41 धावा कारण एक वाईड देखील आला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवनाथ उर्ध स्टंप्स. यावेळी समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक लॉंब ऑफला टिपला झेल. ओम पाटीलला मात्र परतावा लागतोय. गोलंदाजी पाहायला मिळते. जेपीपी मांडा संघाचं कौतुक करावं लागेल कारण पाहायला गेले तर एका पाठोपाठ एक झटके दिलेत सांगोडे संघाला. धावसंख्या 41 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 41 धावा. पहिला चेंडू वाईड होता त्यानंतर दुहेरी धाव त्यानंतर मात्र मोठी विकेट मिळाली. ओम पाटीलला परतावा लागलं. नवीन फलंदाज भावेश पाटील. उर्ध स्टंप्स भावेशसाठी पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेचून काढलाय. फटका सुंदर आहे. चेंडू आवाक्याच्या बाहेर जातोय. सीमा पार येतोय. आणखी एक दमदार चौकार. सांगोडे संघामध्ये भावेश पाटील एक ताकदवर फलंदाज आहे आणि बाहुबली फटका पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला त्याने आणि पहिल्या चेंडूला मात्र भिडकावून दिलं सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या 45 या आकड्यावर पाहायला मिळते. 3 चेंडू अजूनही शिल्लक अंतिम षटकातील आणि अंतिम षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण क्रिकेटमध्ये अंतिम षटकाला हाणामारीचं षटक देखील म्हटलं जातं. यावेळी मात्र शॉर्ट आर्मबॉलचा फटका होता. फटका तेवढा चांगला नाही राहिला परंतु चेंडू जातोय सीमेलगत आणि तोपर्यंत 2 धाबा तर एकवटल्यात भावेशने. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. धाबाची शक्यता तिथून मात्र
फॉर्मलिंग झाली आहे ओव्हर थ्रो आणि किती धावा मिळतील इथे पंच आम्हाला सांगतील कारण ओव्हर थ्रोच्या रूपाने येतो आहे चौकार. सहा धावा सात धाबा दिलेत पंचांनी नक्कीच सात धाबा सहा धाबा ओके 6 धाबा इथे गृहीत धरल्या जातील. सहा धाबा आहे तिथे आणि चेंडू झाले 4. नवीन चेंडू द्या एक कारण चेंडू देखील हरवलाय. दुसरा चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच. मॅच बॉल आलाय नक्कीच आपण मॅच बॉलचा यूज करूयात. 2 चेंडू शिल्लक आहेत तिथून मागच्या चेंडूवर मात्र 2 धाबा पलून काढल्या सांगोडे संघाच्या फलंदाजाने आणि 4 धाबा ओव्हर थ्रोच्या रूपाने मिळाल्या. 51 धाबा झाल्या दफल कव्हर. 2 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये आपण सांगोडे संघाची बॅटिंग पाहतोय. स्वागतीचा चेंडू फेकून दिला भिडकावून दिलाय लॉंग ऑफ लक क्षेत्ररक्षक आणि चेंडू आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देतोय. येतो ऋतिक पाटीलच्या बॅट मध्ये दमदार हिट षटकार. जबरदस्त फटका होता. क्लासिकल फटका क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला. अंतिम चेंडू नवनाथ पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स ऋतिक पाटील साठी यावेळी मात्र आडव्या बॅटने केला होता चेंडू शरीरावर आदळतोय. पंचांचा काय इशारा असेल आणि धावबाच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद झालाय. अंतिम चेंडूवर मात्र मिळाली विकेट आणि धावसंख्या झाली धावफलकावर 57. 24 चेंडू मध्ये जेपीपी मांडा संघाला उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 58. मध्ये 19 धाबा जोडल्या गेल्या. पहिलं षटक 8 धाबांचा संकेत भोईरचा. 2 विकेट देखील कॅरी केल्या त्या षटकामध्ये. 1 विकेट कॅरी केली नक्की. त्यानंतर आमिरने देखील 20 धाबा खर्च केल्या. धीरजचं तिसरं षटक 10 धाबांचं राहिलं. त्यानंतर 19 धाबा अंतिम षटकामध्ये आणि अशा पद्धतीने 57 धाबा बनवल्या सांगोडे संघाने येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आणि 24 चेंडू मध्ये 58 बनवायचे आहेत जेपीपी मांडा टीमला बॅटिंग करत असताना. तर पहिलं सत्र देखील तितकं चांगलं राहिलं. दुसऱ्या सत्रामध्ये देखील तितकी चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. एसकेडीसीसी सांगोडे संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जेपीपी मांडा हा संघ फाईट देतोय. चला यापुढील सामना आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तर सिद्धिविनायक आपटी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आंबिवली संघ भिडणार आहे नेक्स्ट बॅटल मध्ये. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच हजर व्हा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जातो. आपल्याला माहिती आहे आपण लगेच यायचंय आणि टॉस करून पुढच्या तयारीला लागायचं आहे. सांगोडे संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 बॅटर्स जेपीपी मांडा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. एक क्रिकेटचा दैदिप्यमान भव्य आणि दिव्य सोहळा हाची देहा आणि हाची डोला रंगलाय आज कोंडिरी गावा. हॅलो हॅलो
तर Hello, 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 hello. Hello, hello, hello. Hello, 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 hello. Hello, hello, hello. नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना अगदी पाहायला तर SKDCC सांगोडे संघाने मात्र 57 धावा जोडल्या गेल्या आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो JPP मांडा संघाला अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र ऋतिक पाटीलच्या माध्यमातून केली जाते कारण का अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो की ऋतिकचा नक्कीच वर्णी लागत असते. टिटवाळा धमाका प्रीमियर लीग असेल, मांडा प्रीमियर लीग असेल, अनेक लीग ज्या होतात त्यामध्ये नक्कीच या संघावरती या संघातील अनेक खेळाडूंवरती मात्र बोली लावली जाते. दरम्यान अगदी पाहायला गेलं तर पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडला गेलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 60+ धावा चेस होताना आपण पाहिलं. दरम्यान झेलच्या संधी मात्र सोपा झेल इथे सोडला जातोय. वारंवार चुकांवरती चुका अशा प्रकारच्या जर होत असतील तर मात्र येणाऱ्या कालामध्ये कुठेतरी सामना मात्र टर्न होऊ शकतो. समोर एक चांगला संघ आहे, संकेतवरती मात्र पूर्ण संघाची जबाबदारी असेल जास्तीत जास्त स्वतःकडे स्ट्राईक ठेवून पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जास्तीत जास्त धावा पॉवर प्ले मध्ये कशा बनतील्याकडे लक्ष द्यावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकात जर धावा जर आल्या तर येणाऱ्या उर्वरित षटकामध्ये कुठेतरी रिक्वायर्ड राईट मात्र कमी करावा लागेल. 5वा चेंडू असेल राईट अप ओव्हर द विकेटने. दरम्यान पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु स्वतः गोलंदाज चेंडूला कॅरी करतोय, पकडला जातोय झेल, फलंदाज फेल, बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. संवेदनशील आपण कॅच पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 4 विकेटची नितांत आवश्यकता, तो विकेट मात्र कॅरी केला गेला. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी बॅकपोर्टला आपण पाहतोय JPP मांडा संघ, परंतु संकेतला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं फार गरजेचं असेल कारण संकेतवरती एक विश्वास जो आपण नेहमी मांडा संघाचा पाहतो, ज्या पद्धतीने गोलंदाजी संकेतने आज केली त्या पद्धतीने फलंदाजी मात्र करावी लागेल. ऋतिक पाटीलने मात्र पहिल्या षटकामध्ये कुठेतरी प्रशंसक कामगिरी केली आहे. आपल्या संघाला मात्र पहिल्या षटकापासून एक चांगल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे ठेवलं जाईल यासाठी महत्वाची विकेट जरूर पहिल्या षटकामध्ये कॅरी केली आहे.
क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑफ आणि डीप मिडल मध्ये क्षेत्ररक्षक सुजित क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. तसेच सन्माननीय पाहुणे अर्थातच जनार्दनजी गायकर यांचं इथे सहर्ष स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून नुकताच आगमन झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिले स्टेट डाईव्हचा फटका. लॉंग ऑफ मधून सुजित चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जरूर असं वाटत होतं की हा चौकार जाईल, परंतु दूरवरून चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्या अनुषंगाने मात्र एकाच धाव मिळेल. पंचांच्या षटक समाप्तीचा इशारा देऊन एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. उर्वरित 3 षटक मात्र अजूनही शिल्लक असतील. 3 षटकामध्ये मात्र 54 धावा बनवाव्या लागतील. कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिला सामना नैतिक स्पोर्ट कोंढेरी विपक्ष एकता स्पोर्ट वासुंद्रिया संघामध्ये पाहिला होता. 65 धावा जरूर कोंढेरी संघाने जोडल्या गेल्या. त्यानंतर 66 धावा शेवटच्या चेंडूवरती एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना एकता स्पोर्ट वासुंद्री संघाने ते धावा चेस केल्या होत्या. आणि त्याच पद्धतीने आज या पहिल्या सामन्यामध्ये जरूर एक धावांचं मोठं डोंगर सांगोडे संघाने रचलं गेलं आणि त्या धावांचं डोंगर पार पाडला जाईल का मांडा संघाच्या माध्यमातून, यासाठी मात्र थोडा विलंब करावा लागेल. तरी दोन्ही संघ मात्र मातब्बार आहे. दोन्ही संघांनी अनेक स्पर्धांमध्ये खेळ चांगला केलाय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला गेलं तर एक सुरेख नियोजन आयोजन आपण पाहतोय. रिव्हर साइड असलेला क्रीडांगण युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा मात्र जगन्नाना पाटील सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. या विभागामधील एक अनोखा नाव नेहमीच आपण पाहत असतो. कोंढेरी गावावरती प्रेम. नवीन गोलंदाज भावेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू, दिशा दिली ऑन राईटचा फटका. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी एकेरी दुहेरी धावांवरती संतुष्ट मानावं लागतंय. मोठे फटके मात्र खेळावे लागतील. नुकताच पाहायला गेलं तर जेपीबी मांडा संघ नेहमी अंडर क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असतो, परंतु आज या क्रिकेट ओरम क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटच्या राडामध्ये चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. आपटी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण कडदाला पाठवायचं. खूपच दोन्ही संघांनी मात्र उशीर केलाय, कारण का इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं असेल. त्या अनुषंगाने मात्र मी विनंती करेल सन्माननीय पाहुणे अर्थातच उद्योजक जनार्दनजी गायकरांना विनंती करतो की आपल्या हस्ते टॉस केला जाईल. पुन्हा बॅकफुटला केल्याचा प्रयत्न, मखमाली स्पर्श पकडला जातोय. झेल फलंदाज फेल, बिग विकेट डाऊन. त्यानंतर भावेश पावलावरती पावलटून चांगली गोलंदाजी करतोय. जरूर एक षटकार आला. त्यानंतर महत्वाची विकेट, या सामन्यातील गोल्डन विकेट मात्र भावेश पाटीलने मात्र कॅरी केली आहे. मोहन सुतार सुद्धा आपण इन ऍक्शन मध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. या संघाचा पूर्ण धुरा नक्कीच आपण नेहमी मोहन सुतारावरती पाहत असतो. ज्या वेळी हा एसकेडीसी सांगोडे संघ या विभागामध्ये खेळत असतो तेव्हा मात्र मोहन सुतार यांची नेहमी आपण वर्णी पाहत असतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अनेक वर्षापासून त्यांचा एक अनुभव आणि आज युवकांना कशा प्रकारे संधी प्राप्त होईल याच्याकडे मात्र नेहमीच त्यांचं लक्ष आपण पाहत असतो. नुकताच 16 तारखेपासून आपण एसकेडीसी सांगोडे संघाची आपण स्पर्धा पाहणार आहोत. राजा छत्रपती शिवाजी क्रीडांगण सांगोडे नुकत्याच 16 तारखेला स्पर्धेचा
नारळ फोडला जाईल. दरम्यान आडव्याने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. भाविक झेलच्या साठी जातोय, पकडला जातो, जाईल लागोपाठचा दुसरा धक्का. ते पाहायला गेला तर विकेटची प्राप्ती. दोन चेंडूमध्ये मात्र 2 विकेटचे कॅरी केले जातात. पाहायला गेलं तर भावेश पाटीलने चांगली गोलंदाजी, इज वन हॅट्रिक चान्स. अगदी भावेश हॅट्रिकच्या अंबट्यावरती आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 2 झेल जरूर चांगले कॅरी केले तर भाविक पाटीलने. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती आपण पाहतो रितू, अर्थातच या संघाचा कर्णधार. खराब स्थिती पाहायला मिळते जेपीपी मांडा संघाची. ज्या पद्धतीने स्टान्स केला जातो त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी रीड करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा कही पे निगार कही पे निशाला लावण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. एकदा चेंडूची वेळ सांगता अफलातून गोलंदाजी, जरूर या षटकामध्ये एक षटकार आला, त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू मात्र अजूनही शिल्लक असलेला दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते 11 आकड्यावरती. 58 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी बॅकफुटला आपण पाहतो जेपीपी मांडा संघ. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि लागोपाठच्या डॉट चेंडूचं मात्र पर्सेंटेज कुठेतरी जेपीपी मांडा संघ जास्तीत जास्त खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटकांचा वावगे खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जेपीपी मांडा संघाची धावसंख्या पोहोचली आहे ऑन द बोर्ड 11 आपण पाहतोय. 3 विकेट लॉस केला जातोय. अगदी पाहायला गेला तर अपटी विपक्ष आंबिवली दोन्ही संघ, कल्याण ग्रामीण मधील संघ आपण पाहतोय. एक आगली वेगळी शैली आणि एक स्पर्धा आपण पाहतोय. जितेंद्र साहेब डाकी चषक 2025 चा हा पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा कशी असावी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय. दरम्यान सन्माननीय पाहुणे जनार्दनजी गायकर यांच्या वास्तवात टॉस केला जातोय. नक्कीच आपटी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सचिन अर्थातच आंबिवली संघाचा कर्णधार फलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल काही शंका नाहीये. दरम्यान जाऊया मॅच कडे. अगदी सुरेख झेल मात्र एपीच्या माध्यमातून पकडला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये अगदी तू चल मी अशी स्थिती निर्माण झाली जेपीपी मांडा संघाची. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना सांगोडे संघाने हल्ला चढवला त्याच पद्धतीने मात्र पलटवार करण्याचा प्रयत्न गोलंदाजीमध्ये केला जातोय एसकेडीसी सांगोडे संघाचा. आजच्या दिवसामध्ये चांगला पहिल्या फेरीतील सर्व सामने मात्र 4 षटकांचे असलेले आम्हाला पहिल्यापासून सांगितलं गेलं होतं. कशा प्रकारे जास्तीत जास्त षटक फेकले जातील याच्याकडे पूर्ण आयोजन कमिटीचं कालच्या दिवसापासून नियोजन आपण पाहतोय. कालचा दिवसाचा विचार केला तर 1 तास पडू वासुदेव संघाच्या नावावरती राहिला. पहिली सेमीफायनल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या चेंडूवरती मात्र दीप या गोलंदाजाने विकेटचं पतन केल्या. दुसरा चेंडू असेल राईट अप ओव्हर द विकेटला. दरम्यान पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बिहाइंड विकेट चेंडूला कॅरी केला. अफलातून गोलंदाजी ब्लॉकआउट मध्ये चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारची गोलंदाजी एका फलंदाजाला लाजवेल आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका असलेला हा गोलंदाज, युवा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दीप सांगोडे संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर जरूर विकेटचं पतन केलं, त्यानंतर सिंगल रोटेट करते. चांगली गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती मात्र वेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऋतूच्या माध्यमातून आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी पाहायला गेला तर 4 फलंदाज बाद झाले तर त्यानंतर कुठेतरी
इनॅट नंबर 6 वरती आपण आमिरला खेळताना पाहतोय. आमिरने मात्र MPL मध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला आणि आज आपल्या गावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरतोय. तत्पर मिळेल एकच धाव. कबर क्षेत्रामध्ये अगदी पाहायला गेलं तर मोहन सुतार होते त्यांच्या माध्यमातून चेंडूला कॅरी केलं गेला. पण एका धावेवरती मात्र संतुष्ट होऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मांडा संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या स्थिर 14 आकड्यावरती पाहायला मिळते. कुठेतरी प्रति षटकामागे 14.50 सरासरी धावसंख्या हवी असताना दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये अखेर चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी मांडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असलेल्या षटकामधील दीपच्या माध्यमातून फेकला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. बराच काल चेंडू हवेमध्ये प्रेक्षक म्हणून दर्शक राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी लागोपाठचा दुसरा षटकार. काम त्याच्या माध्यमातून केलं होतं. मी म्हटलं होतं की रितेक ऋतीकडे फार अनुभव आहे. त्या अनुभवाचा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवताना आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. शेवटचा षटक शिल्लक असेल आणि धावा मात्र कराव्या लागतील अर्थातच 32. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता असेल आणि कुठला फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करेल किंवा एखादा डॉट चेंडू नक्कीच मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. अर्थातच सांगोडे संघ चांगला संघ आहे आणि चांगल्या संघाने मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेले तर सुरेखरित्या सजवली गेली आहे. लॉंग ऑफ असेल, डीप मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल आणि डीप स्क्वेअर लेग आणि आपण डीप पॉईंट मध्ये आपण क्षेत्ररक्षक तैनात करताना पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला गेला तर पॉईंट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक असेल. मिड ऑफ मिड ऑन. दरम्यान पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू भेटलाय. चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर परंतु सीमारेषा लगत ऋतिक पाटीलने पकडला जाईल. फलंदाज फेल. आमिरची खेळी संपुष्टात. बॅक टू डगआउट. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर डीजे प्रमोद यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून सुरेख संगीत वाजवलं जातात. प्रेक्षकांच्या अनेक मने जिंकले जातात. अगदी पाहायला गेलं तर यांच्या माध्यमातून पूर्ण क्रीडा नगरी सजवण्याचं काम केलं गेलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 26 आकड्यावरती. 4था षटक मार्गस्थ असताना कुठेतरी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मांडा संघाच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय. टार्गेटची संधी निर्माण झाली आहे परंतु बॅकअप चांगला नाहीये. पर एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागले कारण शेवट गोड करण्याचा प्रयत्न ऋतूच्या माध्यमातून वारंवार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या कुठेतरी आपल्याला कमी आकड्यावरती पाहायला मिळते अर्थात 27 आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असेल. पुढील सामना आपण पाहणार आहोत आपटी विपक्ष आंबिवली. आणि आपटे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अर्थातच आंबिवली संघाला दोन्ही एकाच विभागातील अर्थातच कल्याण ग्रामीण मधील संघाला पाहणार आहोत. दरम्यान कट करण्याचा प्रयत्न ऑन फील्ड मध्ये चेंडूला बाहेर फेकून दिलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सूर्य क्षेत्ररक्षक तत्पर मिळतील 2 धावा. 2 धावेने कुठेतरी आपल्या संघाचा जो डाव होता तो मात्र कुठेतरी फरकाने जिंकण्याचा प्रयत्न केला जातो ऋतूच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी अफलातून चौकार.
दरम्यान धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. कुठेतरी या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. अशा प्रकारचा हा सामना वन साइड सामना सांगोला संघाने जिंकण्याचा पराक्रम या सामन्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, अगदी पाहायला गेलं तर एकाच चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. तर मॅडोमॅटने खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय. शेवटच्या चेंडूमध्ये सुद्धा मात्र एकही धाव नसणार. 30 धावांनी मात्र विजय प्रस्थापित केला. अर्थातच सांगोली संघाने हार्ड लक टफ लक जेपीपी मांडा संघ आपल्या माध्यमातून चांगला खेळ राहिला, परंतु गोलंदाजीच्या मार्फत ज्या धावा दिल्या गेल्या कुठेतरी आमिर हा गोलंदाज महागडा ठरला. त्या अनुषंगाने मात्र पराभवाच्या आशाखाली जावं लागलंय. हरकत नाहीये, अनेक स्पर्धा होत असतात. चांगली कामगिरी केली आहे सुरतच्या माध्यमातून. आतमध्ये उतरला आणि आपल्या संघाचा पूर्ण डाव त्याच्या माध्यमातून सावरला गेला. आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी पावसाने फक्त आणि फक्त 8 धावांनी महत्वाची विकेट कॅरी केली आहे. त्या अनुषंगाने मात्र ऋतिक पाटीलला सन्मानित केलं जात आहे. क्षणचित्र मात्र व्हॉट्सअप गिकांच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. सांगोला संघ कुठे जायचं नाहीये, लगेच विनिंग संवाद केलायचा. तसंच विनंती असेल आपली संघाला की आपण दोन्ही त्या क्षेत्राशी लावून घ्यायचंय. टॉस